इथे मी एक बटाटा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून त्याला किसून घ्यायचा आहे। तर इथे हा बटाटा मी किसून घेतलेला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे। त्यासोबतच आपल्याला अर्धा कप इथे रवा घालायचा आहे। रवा जाड किंवा बारीक कुठलाही वापरू शकता। 2 चमचे इथे मी मैदा घेतलेला आहे। मैदा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ पण इथे वापरू शकता। आणि इथे हा चमचा जो आहे तो कांदा पोहे खाण्याचा चमचा आहे आणि त्याच चमच्याने मी इथे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 1 चमचा साखर घातलेली आहे, 4 लसूण पाकळ्या छोट्या घेतलेल्या आहेत आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। लसूण आणि मिरची नाही घातली तरी सुद्धा चालू शकेल। 1 कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं करून पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। एकदा मिक्सरला हे फिरवून घेऊया। त्यानंतर पुन्हा आपण थोडं पाणी ह्यामध्ये वापरूया आणि थोडं पाणी आपण शिल्लक ठेवलेलं आहे। आता एकदम स्मूथ बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आणि इथे बघा मस्त एकदम स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे। सगळं बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। एकूण पाऊण कप पाणी मला लागलेलं आहे। बॅटर जे आहे ते आपल्याला 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवायचं आहे विश्रांतीसाठी। तोपर्यंत आपण एक चटणी तयार करू। तर इथे आपण टोमॅटोची चटणी तयार करणार आहोत। त्याकरता मी 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 टेबलस्पून इतकं डाळी, 2 टेबलस्पून इतकं सुकं खोबरं, अर्धा कांदा घेतलेला आहे, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, 1 मिरची घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। हे सगळं आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर 1-2 चमचे इथे मी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये पाव चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं फुललं की यामध्येच थोडंसं हिंग घालायचं आहे चिमूटभर। हिंग आणि जिरं चांगलं फुललं की यामध्ये बाकीची सगळी जिन्नस घालायचे आहेत आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मध्यम आचेवर मी ह्याला चांगलं परतून घेते आहे। थोडंसं परतून झालं की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि 1 चमचा कश्मीरी रेड चिली पावडर मी इथे घातली आहे। त्याऐवजी तुम्ही लाल सुक्या मिरच्या वापरल्या तरी सुद्धा चालू शकेल। आता हे सगळं परतून घेतलेलं आहे चांगलं। आता गॅस बंद करून ह्याला थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून ह्याला आपण वाटून घ्यायचं आहे। मस्त असं वाटून घेतलेलं आहे एकदम स्मूथ आणि चटणी बघा किती छान दिसते, एकदम चटपटीत चटणी तयार होते। आणि आता बॅटर बघा थोडंसं घट्ट झालेलं आहे। असंच बॅटर आपल्याला हवं आहे तेव्हा मध्यम स्वरूपाचा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। जास्त थंड असता कामा नये किंवा जास्त गरम होताही कामा नये। एक पळी बॅटर ह्यामध्ये घालायचं आणि ह्याला मस्त असं गोल 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 फिरवायचं। बघा किती मस्त असा डोसा तयार होतो। मस्त असा हा डोसा आपण चांगला पसरवून घेतलेला आहे। हा डोसा तयार व्हायला लागलेला आहे, त्याला आपण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती मस्त डोसा तयार झाला आहे। अगदी 10 मिनिटात तुम्ही हा डोसा तयार करून घेऊ शकता आणि चटणी तर आपली रेडीच आहे।